एथनिका स्पोर्ट्स आमणे विरुद्ध जयदुर्गा लोणार, त्यानंतर मेहर 11 बापगाव विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर अशी आजची दुसरी मॅच असणार आहे। दोन्ही संघांनी अगदी सज्ज राहायचं आहे। तिसरा सामना असेल जय बजरंग सावध विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस आमणे। चौथा सामना जय बजरंग सावध आणि शिवशक्ती लोणार या दोन संघादरम्यान असेल। पाचवा सामना जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि आजचा सहावा सामना असेल जय भोलेनाथ आमणेपाडा विपक्ष टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा। तर आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होते। दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत योगेश आणि अजय। योगेश डोंगरे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आणि पहिलं षटक घेऊन आमने का कुमार केणी। आजचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक आक्रमक फटका खेळायचा होता, मात्र बॅटच्या थोडासा आतमध्ये चेंडू लागतोय मिड विकेटला। तिथे मनोहर केणे जे एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाचे सर्व आहेत ते क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले। पहिल्या बॉलवर आली आहे एक धाव। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस चेंडूवर योग्य नजर नव्हती। एक चांगला बॉल पाहायला मिळाला। अजय कदम स्वतः संघनायक आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय। एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। दोन्ही खेळाडूंकडे चांगला अनुभव आहे। कुमारकडे देखील आता चांगला अनुभव आहे असं म्हणता येईल। सातत्यानं एथनिका स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करतोय। खोलवा टप्प्याचा बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे। लॉंग ऑनला फिल्डर तैनात आणि कुठली चूक होत नाहीये। जबरदस्त कॅच, पहिला गडी बाद। षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता अजय कदमचा। मोठा फटका खेळला खरा, मात्र उंची थोडी जास्त होती आणि जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही। एक चांगला झेल सीमारेषे लगत पहिल्या विकेटचं पतन झालंय। खातं देखील उघडता आलं नाही अजय कदमला। सुरुवात कुठेतरी निराशाजनक पाहायला मिळते आपल्याला या आजच्या पहिल्या मॅचमध्ये। टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा लोणार संघाकडून धावसंख्या एक गडी बाद। नवीन बॅटर अक्षय, सुरेख बॉल। यावेळेस पहा खांद्याचा चांगला वापर केलाय, चेंडूला अतिरिक्त उसळी प्रदान केली जाते। अप्रतिम डिलिव्हरी। कुमार केणीकडे चांगला अनुभव आहे आणि त्याचा तो आता येथे वापर करत असताना विविधता चेंडूच्या लाईनमध्ये लेंथमध्ये थोडीफार विविधता आपल्याला पाहायला मिळते। याआधीचा बॉल ओव्हरपिच टाकला होता, आमंत्रित केलं होतं फलंदाजाला आणि त्याच्यावर विकेट प्राप्त केली। यावेळेस मात्र चांगला संपर्क, फ्लिक केलाय बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, अफलातून षटकार। चौथ्या दिवसाच्या खेळातील हा पहिला नेत्रदीपक षटकार आपण पाहतोय। योगेश डोंगरेच्या बॅटमधून ओव्हरपिच बॉल होता, पायांचा वेध घेणारा चेंडू, मात्र काय जबरदस्त जोरदार फ्लिकचा फटका लगावलाय आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषा अगदी सहजरित्या त्याने पार केली आहे। सहा धावांनी धावसंख्या 7 या अंकावर आपल्याला आता पाहायला मिळते। पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे। पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन आपण थांबायचं आहे। स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि मेहर 11 बापगाव। पुढचा बॉल यावेळेस बॅक ऑफ लाईन पुल केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे। फिल्डर प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या थोडासा आवाक्या बाहेर। मिड विकेट कडून फिल्डर अगदी सर्कलच्या बाहेर पोहोचले होते डीप मध्ये। प्रयत्न चांगला होता, मात्र थोडासा दूर लँड झालाय चेंडू फिल्डर पासून। 2 धावा तेथे घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत। तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। जयदुर्गा लोणार संघाची धावसंख्या 1 बाद 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आणखी एक सुंदर दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्याने स्पर्धेची भव्यता ही वाढत चाललेली आहे। ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान सरपंच सन्माननीय संतोष माधव काकडे साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं सातत्याने आयोजन आपण पाहतोय।
या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार फोकसमॅन एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा यांचं हे आयोजन. सुभाष नारायण जाधव साहेबांचं देखील एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच लाभत राहिलेलं आहे. त्यांची मुलाची साथ खऱ्या अर्थाने एम डी यांना मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलो तर विश्वासजी शिंगोळे हे नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात. त्यांची देखील एक मुलाची साथ असते आणि अपार मेहनत असते. रामकृष्ण काकडे असतील, गुणेश पाटील असतील, त्याचप्रमाणे आनंद जाधव, मच्छिंद्र काकडे, बाळाराम काकडे, या सर्वांची अपार मेहनत आणि त्यामुळेच सातत्याने आपल्याला एवढी भव्य दिव्य स्पर्धा अर्थात सरपंच चषक पाहायला मिळत असतो. नवीन षटक घेऊन गोलंदाज विजय केणे. 5 खेळाडू आता मात्र सीमारेषेवर तैनात, कारण पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे. जोरदार अपील अजूनही अपील चालू आहे, परंतु पंचांची स्वीकृती मिळाली तर नाहीये. बघूया आता पंच त्या ठिकाणी आपापसात चर्चा करण्याचा तिथे प्रयत्न करतायत. भाऊ पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंचांकडे जाताना दिसले आणि आता मात्र त्यांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळ गाजते रण मैदानी, करताना खेळाडू. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अक्षय बाद होऊन तंबूत परततोय. हा दुसरा धक्का लागलाय जयदुर्गा लोणाड संघाला. धावसंख्या 2 बाद 9. चांगली सुरुवात गोलंदाज विजयच्या माध्यमातून. स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानामध्ये क्रिकेटला अतिशय आदर्श अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अपील फारच स्ट्रॉंग पाहायला मिळाली. विकेटकीपर अगदी आत्मविश्वासाने भरलेला दिसला. गोलंदाजाने देखील जोरदार अपील केली. पंचांनी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेला आहे. नवीन बॅटर सुभाष ठाकरेकडे चांगली टेक्निक आहे, मात्र त्या टेक्निकचा योग्य वापर करून एक चांगली इनिंग्स येथे खेळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. थोडासा दबाव देखील असू शकतो. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फ्लिक केलाय बॉल हवेत आहे, परंतु स्क्वेअर लेगला कुठलाही फिल्डर नाहीये. डीप मधून फिल्डर बॉलवर झेपावतोय. सुरेख फिल्डिंग कुमार केणेच्या माध्यमातून. एकच धाव घेण्याची संधी मिळते सुभाषला. त्याने आपला अकाउंट ओपन केलं. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 2 बाद 10. फलंदाज अक्षय जो बाद झाला त्याची रिॲक्शन आपण पाहिली तर कुठेतरी त्याला असं वाटलं की बॅट आणि चेंडूमध्ये स्पर्श झालेला नाही, मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं की चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श झाला होता. एक योग्य निर्णय पंचांचा. बऱ्याचदा फलंदाजाला देखील समजत नसतं आणि कधी कधी पंचांचे निर्णय देखील चुकतात. आम्ही असं म्हणत नाही की पंचांचे निर्णय चुकू शकत नाहीत. संत गतीनं हा बॉल टाकला होता. अक्रॉस द लाईन स्वीप करायचा होता. बीट होतोय फलंदाज. एक चांगलं षटक आतापर्यंत विजयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फलंदाजांना खऱ्या अर्थानं त्याने बांधून ठेवले. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये फक्त 1च धाव आतापर्यंत विजयनं खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र एक मोठा फटका. पुल केलाय बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गोल केलाय. अप्रतिम षटकार. तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा. तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा. ये रणसंग्राम आमनेपाड्याचा महासंग्राम. सरपंच करता रणसंग्राम. खऱ्या अर्थानं आमनेपाड्याचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. आजचा 4था दिवस. खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली होती. काही आखोट टप्प्याचा बॉल होता. खूप जास्त आखोट टप्प्याचा बॉल नव्हता, मात्र पुरेसा होता फलंदाजाला बॅकफुटला जाऊन खेळण्यासाठी. लेंथ लवकर पिक केली आणि त्यानंतर चांगलं एक्झिक्युशन देखील. पुल केला बॉल डीप स्क्वेअरिश मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा दुसरा षटकार योगेश डोंगरेच्या बॅटमधून निघालाय. योगेश चांगली फलंदाजी करतोय. इतर फलंदाजांनी हवी तशी साथ आतापर्यंत दिलेली नाही. 15 धावांचं योगदान त्याने दिलंय. संघाची धावसंख्या 16. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा पुल केलाय, मात्र यावेळेस बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये, फिल्डर तिकडे तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगली फेक देखील पाहायला मिळाली. फिल्डिंग देखील अतिशय चांगली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता 17 जाऊन पोहोचते. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. दोन्ही संघांकडून चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, मात्र दिशा थोडी भरकटली गेली आहे. पंच भाऊ पाटील यांचा वाईटचा इशारा. भाऊ पाटील जे खारबावचे आहेत आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहाल ना तर स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळेल. जिंदा दिल इन्सान आणि खूपच चांगला स्वभाव त्यांचा आहे. भरपूर स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आज या आमणेपाड्याच्या रणसंग्रामामध्ये ते आलेले आहेत. सुपर शॉट, परंतु फिल्डर आहे डीपमध्ये. काय शानदार फिल्डिंग पाहायला मिळाली. एका हाताने चेंडू फील्ड केला आणि लगेच फेक देखील केली. डीप कव्हरमध्ये सुरेख फिल्डिंग, जबरदस्त क्रिकेट. फटका देखील छान होता, मात्र क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही चांगलं पाहायला मिळालं. एक धाव आली आहे आणि याचबरोबर हे दुसरं षटक समाप्त होते. जयदुर्गा लोणाड संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. आजच्या या पहिल्या मॅचमध्ये धावसंख्या झाली आहे 2 बाद 19. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर विरुद्ध मेहेर 11 बापगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि एखाद्या कॅप्टनने जर टॉससाठी उशीर केला तर त्या टीमला पेनल्टी असेल. दोन्ही संघांचे कॅप्टन जर उशीर आले तर मात्र षटकांची संख्या कमी करण्यात येईल. 4-4 षटकांचे सामने आहेत ते कदाचित 3-3 किंवा 2-2 षटकांचे खेळवण्यात येतील. आज एकूण 12 संघ खेळणार आहेत, म्हणजेच 11 सामने आज होणार आहेत. 11 किंवा 10 जसा वेळ असेल तसा. सायंकाळच्या सत्रामध्ये जास्त वेळ राहिला तर कदाचित 11 सामने होतील, म्हणजे एक संघ सेमीसाठी क्वालिफाय होईल. काल जय हनुमान चौदरपाडा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेला आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज सुजय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर दिसतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून बॉल सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय, मात्र फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत सुभाषला. 2 धावा कमी मिळाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा बॉल चौकारासाठी एक चांगला बॉल होता. प्रयत्न देखील फलंदाजाने केला, कारण तिकडे भरपूर मोठा गॅप आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे. दोघांच्या मध्ये फार मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टायमिंग तिथे साधता आलं नाही, परंतु वेकेंट एरियामधून बॉल काढला होता, त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी मिळाली. संघाची धावसंख्या आता 21 वर जाताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल बिरकाउंट दिलाय. बॅकफुटला जाऊन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग आता पाहायला मिळते. एकच धाव येथे मिळते. पहिल्या 2 दिवसांमध्ये असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ आपण पाहिले आणि त्यामध्ये भरपूर जास्त धावांचा पाऊस पाहायला मिळाला, परंतु कालचे जे सामने झाले होते म्हणजे गोलंदाज फलंदाज यांनी बॅलन्स करून दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि खूप चुरशीचे सामने काल आपल्याला पाहायला मिळाले या असोसिएशनच्या माध्यमातून. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन, या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सन्माननीय मदन दत्तू जाधव, अर्थात MD या स्पर्धेचे आयोजक. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. योगेश डोंगरे एक सेट फलंदाज. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मेडल करू शकला नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगला. कुमार त्या ठिकाणी, कुमारला फार बिझी ठेवण्यात आलेलं आहे. या आधीच्या षटकामध्ये देखील तिकडे चेंडू जात होते आणि या षटकामध्ये तर सातत्यानं तिकडेच बॉल जात आहेत स्क्वेअर लेग किंवा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. भरपूर मेहनत कुमारला करावी लागते. इज व्हेरी बिझी प्लेयर. ओहो, अगदी फलंदाजाच्या पुढ्यात पडलेला बॉल. ओव्हर पिच बॉल होता, मात्र बीट होतोय बॅट्समन लॉफ्ट करण्याच्या नादात. सुभाष ठाकरे. टप्पा पडल्यानंतर बॉल किंचितसा बाहेर निघताना दिसला आणि बॉल थोडा खाली राहिला, परंतु अगदी ओव्हर पिच बॉल होता. हा बॉल एक चांगला बॉल फलंदाजासाठी होता, फायदा उचलता आला नाही. सुरेख बॉल. यावेळेस पहा किती छान डिलिव्हरी पाहायला मिळते.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा ऑफस्टिकच्या बाहेरच गोलंदाजी केली जाते. काहीसा खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र थोडीशी मुवमेंट प्राप्त करत असताना गोलंदाज सुजय एक चांगलं इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत. धावसंख्या स्थिरावली आहे 2 बाद 23. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बिग आउटसाइड एज, गलीमध्ये चांगली फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर होतो. हेजिटेशन आहे, धावचीची संधी, परंतु योग्य फेक पाहायला मिळत नाहीये. उंच थ्रो होता आणि त्यामुळेच बचावला गेलाय. योगेश डोंगरे एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर हे इकॉनॉमिकल षटक सुजयच्या माध्यमातून समाप्त होते. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 षटकांनंतर 19 धावा धावफलकावर होत्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा लोणार संघाची धावसंख्या आहे 2 बाद 25. म्हणजेच जी धावगती आहे ती आपण पाहतोय की सरासरी प्रति षटक 8.33 ची आहे. चांगली सरासरी म्हणता येणार नाही. 4-4 षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळत असता कुठेतरी 10 ते 12च्या सरासरीनं धावा जोडणं गरजेचं असतं आणि या खेळपट्टीवर भरपूर धावा आहेत. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की वारे थोडे शांत असतात. दुपारच्या सत्रापासून वाऱ्याचा वेग जास्त वाढतो आणि त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या संघांना त्याचा जास्त फायदा होत असतो, फलंदाजांना जास्त फायदा होत असतो. पण जेव्हा हवा शांत असते तेव्हा मात्र गोलंदाजांचं थोडंफार वर्चस्व जरूर पाहायला मिळतं आणि त्यामुळेच 4 षटकांमध्ये कदाचित 35-40 पर्यंत धावसंख्या जरी गेली तरी एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळू शकते. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी मनोहर केणे यांच्या खांद्यांवर. या संघाची बांधणी त्यांनीच केलेली आहे. या संघाचे पुरस्कर्ते आहेत जयदुर्गा लोणाड आणि एथनिका स्पोर्ट्स आमणी. या 2 संघादरम्यानची ही आजची पहिली लढत. पुढील सामन्याच्या टॉससाठी मेहर 11 बापगाव संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्ट करायचं आहे टॉससाठी. मनोहर केणे चांगले क्रिकेटपटू आहेत. विशेषतः त्यांची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. कित्येक वर्ष आपण पाहतोय यज्ञिका स्पोर्ट्ससाठी चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. बऱ्याचदा पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली आहे, मात्र आता डेथ ओव्हर्समध्ये वरची कडा लागली होती. विकेट किपर तिकडे पोहोचलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, ते विकेट टाकली जाते. अक्षरशः विकेट फेकली गेली आहे सुभाष ठाकरेकडून, कारण स्ट्रगल करत होता आणि आता नवीन फलंदाजाला तिथे संधी देण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली आणि फलंदाज धावबाद. भारी आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. फक्त 100च्या स्ट्राईक रेटनं सुभाषला धावा जोडता आल्या. 7 चेंडूंचा सामना केला, 7 धावांचं योगदान तो देऊ शकला. एकही चौकार किंवा षटकार त्याला ठोकता आला नाही. जाणून बुजून विकेट फेकली गेली आहे. नवीन बॅटर पप्पू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक असेल योगेश डोंगरेकडे, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आपण पाहिलेत या इनिंग्समध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मनोहर, राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉर्नर ऑफ द क्रीज. हा बॉल डाव्या एष्टीच्या भरपूर बाहेर निघून गेलाय. वाईटचा इशारा पंच भाऊ पाटील यांच्याकडून येतोय. शिवराम वैती हे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे. वाईट इज डीप मिड विकेटला एक सोपा झेल, फलंदाज बाद. संग्राम सरपंच काळचा संग्राम आंबे पाड्याचा महासंग्राम सरपंच काळचा रणसंग्राम आंबे पाड्याचा महासंग्राम सरपंच काळचा. चला, फलंदाज जाऊ शकतात, सर्कलचा नियम नाहीये इथे. चांगली बॅटिंग जरूर केली योगेश डोंगरेनं, मात्र इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. हवी तशी साथ मिळाली नाही. 18 धावांचं योगदान दिलं, 10 चेंडूंचा सामना केला, 2 षटकार ठोकले आपल्या इनिंग्समध्ये. संघाची धावसंख्या 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 2 नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत, पप्पू आणि निलेश. पप्पू विल फेस द नेक्स्ट बॉल, इज टेकिंग द गार्ड फ्रॉम द एम्पायर. He's a good striker of tennis cricket ball.
Goes for a big one. That's gone high in the air. Too much elevation and no distance at all. Another simple catch. Another wicket goes down. दादानी आज यो मानाचा सरपंच चषक ठेवलाय अंबी दादानी आज यो मानाचा सरपंच चषक ठेवलाय अंबी दादानी आज यो मानाचा This is really a clever piece of bowling by experienced campaigner Manohar Kene. The previous ball was a little bit slower and it dragged the length a little bit. As soon as I saw the batsman coming down the wicket, excellent piece of bowling. 2 wickets in 2 balls and he is on hat-trick. Nilesh, the man on strike. Another slower one. This could be out, I think. Yes. Yes, it is, and it's a hat-trick. Fantastic bowling, fantastic catching. हमने पाड्याच्या यंदी दादानी केलंय आयोजन दादानी केलंय आयोजन पडकवूनी मैदानात वाढवूयाज शान त्यांची वाढवूयाज शान सरपंच काकडे आमचा सरपंच जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा मनोहर केणेच्या माध्यमातून आणि तेवढीच चांगली साथ क्षेत्ररक्षकांची मिळते. विजयने 2 झेल टिपले या हॅट्रिक मध्ये आणि ही दुसरी हॅट्रिक सरपंच चषक 2022 मधली आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित आणखी एका विकेटचं पतन होऊ शकतो. विकेट कीपर प्रयत्न करतोय मात्र थोडासा थांबला. तेथेच चूक घडली. थांबण्याची गरज नव्हती. जजमेंट चुकलं होतं त्यामुळेच त्याला असं वाटलं की बॉल माझ्या हातात पडेल परंतु नाही. थोडा दूर राहिला. 2 धावा या बॉलवर येत आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते 29 धावा. अक्षरशः वाताहत झाली आहे जयदुर्गा लोणार संघाची. फक्त योगेश डोंगरेनं चांगली बॅटिंग केली. इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली आहे एथनिका स्पोर्ट्स आमने संघाच्या गोलंदाजांसमोर. यावेळेस फ्लायटेड बॉल लॉफ्ट केलाय. भरपूर जास्त उंच गेलाय. विजय केणे चेंडूच्या खाली आणि आता मात्र चूक घडली आहे. खूप कॅज्युअल अप्रोच यावेळेस पाहायला मिळाला. याआधी 2 चांगले झेल त्याने समाप्त केले होते. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज आणि फलंदाज धावबाद. तर शेवटच्या चेंडूवर आलेले आहेत 2 धावा. एकूण धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 31. फलंदाज एकूण बाद झाले या 4 षटकांमध्ये तब्बल 7 बाद 31. खूप चांगली गोलंदाजी आणि ओव्हरऑल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर जबरदस्त पाहायला मिळालं. जरूर शेवटच्या बॉलवर झेल ड्रॉप झाला. शेवटच्या 2 चेंडूंवर खऱ्या अर्थानं संधी होत्या त्या गमावल्या गेल्या परंतु ओव्हरऑल जबरदस्त कामगिरी एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाची. टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता तो गोलंदाजांनी अगदी योग्य आणि सार्थ ठरवलेला आहे. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये एथनिका स्पोर्ट्स आमणे संघासमोर 4 षटकांमध्ये. प्रति षटक 8च्या सरासरीनं त्यांना धावा जोडाव्या लागतील विजयासाठी. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये खेळणाऱ्या टीम्स आहेत स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि मेहर 11 बापगाव. चला स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तर कॅप्टन यायचं लगेच. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर मेहर 11 बापगावचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंड आहेत. चला वेळ घेऊ नका. नक्कीच मी मगाशी देखील सूचना केली आणि वारंवार नक्कीच तुम्हाला मी सूचना करतोय की आपल्याला वेळेवरती यावं लागेल. टॉस कंपल्सरी नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करतोय. स्वराज नानकरचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं टॉस बॉक्समध्ये प्लीज फास्ट.
स्वराज्य नानकरचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर रिपोर्ट करायचे. आमणेपाडा क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान डॅशिंग सदस्य सन्माननीय सुभाष नारायण जाधव साहेबांचं आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ते देखील आयोजक आहेत. MD यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच ते अपार मेहनत करत असतात ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. तर सुभाष दादांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या चौथ्या दिवसाच्या खेळामध्ये. स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघ आपण लक्षात घ्या, टॉससाठी तुम्ही जर पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी टॉस बॉक्समध्ये पोहोचले नाहीत तर तुमच्या संघाला निश्चित रूपानं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मनोज गोडे देवरुंगपाडा हे देखील या मॅचचा आनंद घेते. युट्यूबच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर नानकरचे कॅप्टन थोडासा नक्कीच त्यांना वेळ लागतोय. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही थोडा बदल करीत आहोत आणि आता येणाऱ्या 4 षटकांसाठी तुमच्यासोबत जोडले जातील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ मानेरे राहुल भोईर. थँक्यू सो मच. व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची 17 फेब्रुवारी आणि नक्कीच बघतो आपण वासुदेव बलवंत फडके यांचं नक्कीच पुण्यस्मरण देखील. त्यांना देखील या दरम्यान विनम्र अभिवादन. ब्रिटिश नक्कीच राज्यविटी विरुद्ध शस्त्र नक्कीच लढ्यामध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर चांगलं कार्य आपल्याला पाहायला भेटलं होतं. आणि आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पियुष बोर देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. तर टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी एकूण 32 टार्गेट आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि देवेंद्र. विकेट इनसाइड आउट खेळाल्यात. फटक्याचा चांगला आहे. आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे. खेळाडू चेंडूच्या मागे धावून भरपूर वेगानं चालले. चेंडू उडवला जातोय मात्र चेंडू जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर चांगला प्रयत्न केला फिल्डरनं. तेवढीच चांगले बॅटिंग देखील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना या इनिंगचा हा पहिला चौकार. मदन जाधव पोकर भारी पोकर सरपंच आधारस्तंभ आहे तो MD स्पोर्ट क्रिकेटचा. चांगला शॉट होता. टीमचे कॅप्टन सलामीला आलेत. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी एकूण 32 आहे. अजय कदमचा हा षटक. टीमचे कॅप्टन स्वराज्य नानकरच्या कॅप्टनने संपर्क साधायचा लगेचच. विकेटनं बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वीरेंद्र सेवाग स्टाईल नक्कीच ते बॅट देखील रील करून दाखवतात की हा फटका मला खेळायचा होता. मात्र चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही. आला हा डॉट बॉल. विजयासाठी टार्गेट मोठं नाही आहे मात्र प्रयत्न नक्कीच जयदुर्गा मैदानाच्या आतमध्ये करेलच. एक चांगला संघ आहे
सन्मान्य गोरखजी काकडे आणि श्रीकांतजी मगर यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट आता मात्र फटकावेत खेळले. टॉप एज फिल्डर जेलच्या खाली आहे. थर्ड मॅन मध्ये चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. लागणार यज्ञिका स्पोर्ट्स आमनेला धक्का पहिला. हे सरपंच चषक ठेवलंय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय मदन जाधवनी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. हॅलो आदरमान अपील तर स्ट्रॉंग आहे. आता बाहू पाटील सहमत नाहीये. त्यांचा इशारा लेग बाईस आपल्यापर्यंत आलाय. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. या षटकाच्या नंतर आम्ही शॉर्टकट मध्ये टॉस घेऊ. शॉर्टकट मध्ये टॉस असेल, टॉस तिथेच आहे अजय. नक्कीच षटकाच्या नंतर तिथे नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करू, कारण का थोडासा उशीर लागलाय. नानकर संघ नक्कीच दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 5. नेक्स्ट बॉल अजय. ओव्हर द विकेट ना आता अपील सॉंग LBW. अजून एक धक्का लागत असताना मनोहरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेटचं बटन, दुसरा धक्का लागत असताना यज्ञिका स्पोर्ट्स सामनेला खेळाडू बाद. सुभाष जाधव रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी. Thank you so much, आहेत DJ. हो सहकारी. विकेटचं पतन झालंय. आपण टॉस करून घेणार आहोत. सचिन जाधव यांना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तसेच सन्माननीय रघुनाथजी केणी साहेब देखील या ठिकाणी आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला सरपंच चषक 2022 आणि दुसऱ्या बाजूला MD स्पोर्ट्स असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे. नानकर टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. सरपंच चषक MD स्पोर्ट्स आलेला आहे. टॉस मेहर 11 बापगाव संघाने जिंकला आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय स्प्राइट. सीधी बात, नो बकवास, क्लिअर आहे. स्वर्गीय अजय पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन रामजी पाटील इताडेगावचे उद्योगपती यांच्या माध्यमातून हे शेतपेय देण्यात येत आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. निर्णय फक्त सांगायचा आहे. क्षेत्ररक्षक. ओके, थँक्यू सो मच. फिल्डिंग तुम्ही करणार आहात, तुम्ही बॅटिंग करणार आहात प्रथम नानकर संघ. तर आपण जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचकडे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राहुल बोयर इज देअर. थँक्यू सो मच अजय गरत. मेहर 11 आणि स्वराज नानकर नेक्स्ट मॅच आहे. इन ॲक्शन मध्ये 2 संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चला वेळ कमी घ्या, मॅचला आपण सुरुवात करा. नवीन फलंदाज आलेत कुमार, इन नंबर 4. राऊंड विकेटनं या दरम्यानचा हा चेंडू तर भरपूर चांगला होता. वाईट ज्वारकर प्लेसमेंट देखील तेवढीच चांगली. मात्र शॉर्ट पॉईंटला फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला धावपल घेतनं या दरम्यान पाहायला मिळतोय. तर चला वेळ थोडासा कमी घ्या. योगेश, संघाची धावसंख्या स्कोर विरोधी 6 धावा आहेत. चैत्र क्रिकेट संघ लोणाट विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट्स आमने ही लढत पाहायला मिळते. लेफ्ट हँड फलंदाज कुमार आलेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल दरम्यानचा भरपूर चांगला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी या दरम्यान योगेश करत असताना या मॅचमध्ये विकेट गोलंदाजी. टार्गेट मोठं नाहीये
मात्र प्रयत्न भरपूर चांगले आतापर्यंत अक्षरशः पहिल्या ओव्हरमध्ये अजयनं थांबवून ठेवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 अंक खर्च केला, 2 विकेट घेतल्या आणि अजूनही मोठा संघर्ष या मॅचमध्ये करायचा आहे यज्ञिका स्पोर्ट्स आमनेला सामना जिंकण्यासाठी. एवढं सोपं जाणार नाही आहे. समोर जयदुर्गा लुणाड संघ खेळतोय. जिद्दी ताकदीने नक्कीच प्रयत्न या मॅचमध्ये करत असताना योगेश देखील पहिलं षटक अजय कदमचा दमदार राहिला. सेकंड ओव्हरचा खेळ मार्ग असता राऊंड विकेट ना. डेड बॉलचा इशारा विधी सरांचा आपल्यापर्यंत आला. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 6. चांगला चेंडू आहे फुलर लेनचा. व्हेरी गुड बॉलिंग. काय गोलंदाजी या दरम्यान केली जाते. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला की आणि भरपूर सुंदर गोलंदाजी या दरम्यान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना फुलर लेनचे जास्त चेंडू वाईट यॉर्कर देखील हाताळले जाते. त्यांनी त्याचा फायदा होत असताना आतापर्यंत गोलंदाज योगेशला संघाची धावसंख्या धाबलकावरती 6 वरती. धावसंख्येला हा मोठा ब्रेक लागलाय. 6 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी एकूण 32 आहे. 32चं टार्गेट आहे आणि अजूनही विजयासाठी मोठा संघर्ष करायचा आहे. दरम्यानचा हा फटका बेता मिसामिंग शॉट सोपा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ सातत्याने आम्ही नक्की सांगत असतो. हा ब्रीद वाक्य आहे. म्हणजे नक्कीच या चुका आपल्याला पाहायला मिळतात त्या मैदानाच्या आतमध्ये. सेल व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या जेव्हा झेल सोडले गेले तेव्हा नक्कीच आपल्याला उलटफेर आजवर पाहायला भेटले आहेत. दरम्यान ऑनड्राईस हा भरपूर चांगला फटका तिथे फळल्यावर उपस्थित आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. काय दर्जेदार खेळ पाहायला मिळतो या दरम्यान जयदुर्गा क्रिकेट संघ लुणाडचा या मॅच मध्ये. काल शहापूर इथे देखील शहापूरचाच खेळाडू श्रावण डोंगरेने कारनामा केला. 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. आज नक्की स्पर्धेचा बघतो आपण हा 4था दिवस आणि धर्मवीर ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ श्रावण डोंगरेचा राहिला. भरपूर टुर्नामेंट आपल्याला नक्कीच अजय करत पाहायला मिळतात. कमी सून मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला केंद्रीय मंत्री चषक देखील पाहायला मिळेल. दमदार असं आयोजन त्या देखील स्पर्धेचं देशभरात त्या स्पर्धेची चर्चा असते. कालच्या दिवसामध्ये धनेश देखील चषकाला सुरुवात झाली. नक्कीच माथेरान येथे देखील एक मोठी क्रिकेट स्पर्धा काल संपन्न झाली. अशा भरपूर स्पर्धा. राऊंड विकेट हा देखील चांगला चेंडू अपील थोडीशी झाली होती. चेंडूने बॅटचा कदाचित संपर्क आला असावा. अंपायर च्या दरम्यान बघतो आपण कुठलाही प्रकारचा इशारा आला नाही म्हणजे चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच झाला. इथं षटक या दरम्यानचा दुसरा देखील कंप्लीट झाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये 22 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 22 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. यस दीज आहे. पाटील पाऊस क्रिकेट वीर चौकार षटकारांचा. पाटील पाऊस क्रिकेट वीर चौकार षटकारांचा. रणसंग्राम हमने पाड्याचा महासंग्राम सरपंच चषकाचा. रणसंग्राम हमने पाड्याचा महासंग्राम सरपंच चषकाचा. रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंच चषकाचा. रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंच चषकाचा.
छान हाय एमडी स्पोर्ट संघाची स्पोर्ट संघाची स्पोर्ट संघाची मन सन्मान होईल तो क्रिकेट वीरांचा मन सन्मान होईल तो क्रिकेट वीरांचा ये रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंच खाचा रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंच खाचा संग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंचाचा रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंचाचा तर चला मॅचला आपल्याला स्पीडअप करायचे, जास्त वेळ घेऊ नका, घाई करा आपण. खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी अजयनं केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केला, 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज योगेशनं देखील कमबॅक केला, त्यानं फक्त 5च धावा खर्च केला. अजून चेंडू शिल्लक आहेत 12 विजयासाठी 22 धावेची गरज आहे. 12-22 इक्वेशन आता मात्र प्रति षटकामागे 11.00 नक्कीच धावगतीनं या धावा इथनं बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी मॅच अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही इथनं कुठल्याही टीमनं जिंकलेला नाही आहे. दोन्ही टीमला अजूनही 50-50 चान्स आहे. 12-22 इक्वेशन आहे. हा षटक भरपूर महत्त्वाचा निर्णायक असेल. मात्र वेळ जास्त जातो, या गोष्टीची नोंद घ्यावी. भाऊ पहिले आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळाडूंना सूचना करा, जेणेकरून आजचा देखील शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पहिली मॅच आजच्या दिवसातील दोन टीममध्ये एक चांगला संघर्ष नक्कीच होत असताना विकेटनं गती कमी केली. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथल्या दरम्यान नक्कीच मिळते. अंपायरचा लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. 11 धावा स्कोर बोर्डवरती, 21 अजूनही बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 11-21 इक्वेशन या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. आपल्या 2 दिवसामध्ये नक्कीच आपण बघितलं असोसिएशनच्या बाहेरचे जे संघ होते ते नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं. भिवंडी नक्कीच पडगा परिसरातील संघ आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. त्याच्यामध्ये तलोली स्पोर्ट्स तलोली संघ असेल, वीरतानाची दापोडी संघ असेल आणि अप्रतिमाने दर्जेदार केला मैदानाच्या आतमध्ये. खारबाव आणि नक्कीच आपण बघतोय दरम्यान हनुमान सरवलीमध्ये मॅच ती बॅलन्स राहिली आहे. ती देखील आज कदाचित दुपारच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि कालच्या देखील दिवसामध्ये खूप दमदार खेळ राहिला, खास करून हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा टीमचा अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटला. चला वेळ कमी घ्या, प्लीज थोडं सहकार्य करा, जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही आहे. षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पप्पू. 21 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 11-21 इक्वेशन. दरम्यानचा हा फटका हवेत खेळत मिसामिंग शॉट, झेलची संधी असू शकेल आणि तिथे अप्रतिम झेल. फलंदाज फेल लागणारा हा धक्का. या दरम्यानचा तिसरा यज्ञिका स्पोर्ट्स आमनेला कुमार मैदानाच्या बाहेर. विश्वास शिकवले या राठी आहे हो साथ खरी. आहे हो साथ खरी यांची, आहे हो साथ खरी. दोस्ती यारीत पक्का वादा असतो संतोष सरपंचाचा. दोस्ती यारीत पक्का वादा असतो एमडी या दादाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आधी हे मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आधी मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आजिओ मानाचा. सरपंच चषक ठेव. चांगली गोलंदाजी आणि चांगली फिल्डिंग देखील. धावसंख्या 11 वरती थांबली आहे. धक्क्या दरम्यानचे 3 नवीन फलंदाज साईल आलेत 5व्या क्रमांकावरती. मात्र वेळ जास्त जातो, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. विकेट दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना जेवढे डॉट चेंडू देतील तेवढा नक्कीच प्रेशर आता मात्र येणार, कारण का हा षटक निर्णायक असणार आहे. 12 बॉलमध्ये 22 बनवायचे होते आणि आतापर्यंत एकच धाव येणाऱ्या 3 चेंडूमध्ये खर्च केली. फर्स्ट वॉर्निंग येत असताना जयदुर्गा क्रिकेट संघ लुणाडला. चांगली गोलंदाजी पप्पूची. ओव्हर द विकेट. ऑनरायचा हा फटका. तिथं फिल्डर मात्र योगेश उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाहीये.
मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके जर इथनं खेळले गेले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. सिंगल डबलने तर काम जमणार नाही आहे. आणि आता नक्कीच चांगलं खेळ आणि चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये. समीकरण आता मात्र चेंडू शिल्लक आहेत अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावेची गरज आहे. 8-20चं इक्वेशन. विकेट ना दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू आहे. आला डॉट. मॅच भरपूर दूर चालली. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि बनवायच्या आहेत 20 धावा. पप्पूची कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक अजयचं भरपूर चांगलं. दुसरं षटक योगेशचं भरपूर चांगलं आणि या षटकामध्ये पप्पू पास झाला. पप्पूनं चांगली गोलंदाजी केली. ओव्हर द विकेटनं वन्स अगेन ॲक्शन. रिप्ले मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल आला. फक्त 2च धावा पप्पूनं खर्च केल्या आणि एकूण 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12 वरती आहे. 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावेची गरज आहे. चला एकत्र आता यायचं नाही कारण का तुम्हाला ऑफिशियल पहिली तर वॉर्निंग दिली गेली आहे. आता वॉर्निंग नसणार आहे. आता कदाचित पेनल्टी लागू शकते जर अंपायरनं ठरवलं तर. आता वेळ घेऊ नका. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करा प्लीज फास्ट. या पुढच्या दोन्ही टीमला लगेचच रेडी राहायचं आहे. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वराज्य स्पोर्ट्स नानकर इन ॲक्शनमध्ये 2 संघ असतील. आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला भरपूर चांगला खेळ आणि भरपूर चांगला क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. आज देखील आपल्याला सुसंचच 12 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आमचं यामने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नक्कीच माध्यमातून आज स्पर्धेचं आयोजन दमदार आपल्याला पाहायला मिळतोच. मदनजी जाधव साहेब नक्कीच असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि नक्कीच त्यांनी मात्र प्रत्येक वर्षामध्ये नवीन संकल्पना खेळाडूंसाठी घेऊन ते आलेत आणि या देखील वर्षामध्ये आपल्या बेटीसाठी क्रिकेटचा महासंग्राम आणि या आमने पाड्याचा हा मानाचा आणि या आमनेलोणार क्रिकेट विभागातील एक नामांकित स्पर्धा सर्व आत्मोरी क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक 2022चा भव्य दिव्य क्रिकेटचा थरार. गोलंदाजानं षटकाला सुरुवात करायची. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. आता डॉट बॉल. डॉट चेंडू दिनेश आतापर्यंत किती गेलेत आम्हाला दिनेश नक्कीच माहिती देतील. 8 चेंडू डॉट बॉल आलेत. तर 8 चेंडूवरती 8 धावा जरी आल्या असत्या तर आता इक्वेशन वेगळं असतं. खराब क्रिकेट. दरम्यानचा फुल टॉस आहे. फटका मात्र फसला. मिस टायमिंग शॉट. फिल्डर आहे झेलच्या खाली. फलंदाज फेल. मान्यवर येतील ते आनंद घेण्या स्पर्धेचा. एमडी जाधव करतील ते सन्मान पाहुण्यांचा. क्रिकेट विश्वाचा महासंग्राम होतोय आमने पाड्याचा. क्रिकेट विश्वाचा महासंग्राम होतोय आमने पाड्याचा. ये संग्राम आमने पाड्याचा महासंग्राम. चांगलं क्रिकेटचे दुर्गा लुणार्ड्स या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी. दरम्यानचा फुल टॉस आहे. आता देखील फटका फसला. मिस टायमिंग शॉट. फलंदाज बाद. आमने पाड्याचं यंगी स्फोर्ट खरंच लय दमदार. खरंच लय दमदार आहे. खरंच लय दमदार. कीर्ती स्पोर्टचं नावाज आहे साऱ्यांच्या ओठावर. साऱ्यांच्या ओठावर नाव साऱ्यांच्या ओठावर. असा लाभलोय एमडी दादा आमचा नेता नव्या दमाचा. असा लाभलाय संतोष काकडे सरपंच नेता नव्या दमाचा. फुल टॉस त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये. भरपूर फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला भेटले. या देखील षटकामध्ये सन्माननीय मदनजी जाधव साहेबांचा शुभागमन झाला. अर्थातच एमडी साहेबांचा शुभागमन झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज गुरुवारचे दिवस आहे साईराम आणि आज खास करून मदनजी जाधव साहेबांचा दिवस कारण का ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि साईबाबांवरती नक्कीच त्यांची भरपूर श्रद्धा आहे.
तर चला आता वेग घेऊ नका. फुल टॉस टर्न केलाय, हा फटका, धावा मिळतील 6, हा षटकार. रण मैदानी गाजतय रण मैदानी करताना खेळाडू बॉलिंग बॅटिंग धुवाधार तुफानी वादार तुफानी वादार तुफानी डीजेच्या तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा डीजेच्या तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा ये रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम सरपंच करता रणसंग्राम आमने पाड्याचा महासंग्राम Thank you. सरपंच हा देखील फुल टॉस आणि तिथे आहेत फिल्डर उपस्थित, चूक होणार नाहीये. फलंदाज होतील बाद आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय जयदुर्गा स्पोर्ट्स लुनाडनं. अभिनंदन जयदुर्गा स्पोर्ट्स लुनाड आणि हार्ड लक यज्ञिका स्पोर्ट्स आमने. देऊया आपण सामन्याचा मनात मॅच खेळाडू. लोणार संघ आपण कुठे जाऊ नका. लोणार संघानं आपल्याला कुठे जायचं नाहीये. अजय कदम या मॅच जो टीमचा कॅप्टन ज्यानं अप्रतिम सुरुवात करून दिली आपल्या टीमला, तो अजय ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. तर चला लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमनं उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. अजिबात नक्कीच वेळ आपल्याला घ्यायचं नाही, या गोष्टीची देखील नोंद घ्यावी. आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. ऐकूया आपण एकदा अजय घरत यांचं धावतं समालोचन. थँक्यू सो मच राहुल भोईर. मॅन ऑफ द मॅच खेळाडू अजय कदम. फलंदाजीमध्ये निराशा झाली होती, मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दाखवलं लोणार संघानं. 31 धावांचं त्यांनी